नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत महा टी एक्झाम पेपर 1 व 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित महत्त्वाचे प्रश्न। या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्न संच 5 पाहणार आहोत। चला तर सुरू करूयात। पहिला प्रश्न आहे, कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता? लहानपणी घडलेल्या अपराधांविषयीची भीती, आत्मप्रचितीची भावना, चिंतामुक्त जीवन, चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता। कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव म्हणजे चिंता व स्वविषयक क्षमतांबाबत साशंकता। पुढील प्रश्न पहा, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते? प्रश्न पुन्हा एकदा पहा, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित असते? लेखन क्षमता, गणितीय क्षमता, वाचन क्षमता, वरील सर्व। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लेखन क्षमता। पुढील प्रश्न पहा, विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन काही काळानंतर विद्यार्थ्याला नकोसे वाटते, विद्यार्थ्याला त्याचे महत्त्व वाटत नाही, विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते, विद्यार्थ्याची भावना दुखावते। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते। विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते। पुढील प्रश्न पहा, एक विद्यार्थी डॅश डॅशने ग्रस्त आहे, त्यामुळे तो SAW म्हणजे स्वा व WAS म्हणजे वॉज, स्वा व वॉज आणि न्यूक्लिअर व अनक्लिअर मधील फरक ओळखू शकत नाही। प्रश्न पुन्हा एकदा पहा, एक विद्यार्थी डॅश डॅशने ग्रस्त आहे, त्यामुळे तो स्वा व वॉज आणि न्यूक्लिअर व अनक्लिअर मधील फरक ओळखू शकत नाही। डिसलेक्सिया वाचन दोष, डिस्ग्राफिया लेखन दोष, डिस्कॅल्क्युलिया गणितीय दोष, मतिमंदता। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिसलेक्सिया म्हणजेच वाचन दोष। पुढील प्रश्न पाहूयात, अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यतः खालीलपैकी कोणामध्ये आढळतात? अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यतः खालीलपैकी कोणामध्ये आढळतात? मुलींपेक्षा मुलांमध्ये, मुलांपेक्षा मुलींमध्ये, प्रज्ञावान विद्यार्थ्यांमध्ये, ज्या मुलांचे आईवडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ज्या मुलांचे आईवडील या समस्येने ग्रस्त होते त्या मुलांमध्ये। पुढील प्रश्न पाहूयात, शाळेमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग अधिक योग्य राहील? पर्याय आहेत, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रति दिवस 10 रुपये अनुदान देणे, मुलांना घरामधून शाळेत आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणे, शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे, शाळेत अनुपस्थित विद्यार्थ्याचे पटावरील नाव कमी करणे। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे। शाळेमधील विद्यार्थ्यांची जर उपस्थिती वाढवायची असेल तर पर्याय क्रमांक 3, शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे हा पर्याय योग्य आहे। पुढील प्रश्न पाहूयात, शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात, शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? शाळेमध्ये समान स्त्री पुरुष शिक्षकांची भरती करणे, लिंग भेदभाव दूर करणारे कडक नियम बनवणे, संगीत स्पर्धेमध्ये मुलींपेक्षा मुलांना अधिक संधी देणे, शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणे। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शिक्षकांकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणे। पुढील प्रश्न पाहूयात,
विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्यांची शारीरिक शक्ती वाढते, मानसिक शक्ती वाढते, आत्मनिर्भरता वाढते, अहंकारी भाव वाढतो. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आत्मनिर्भरता वाढते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल? प्रश्न पुन्हा एकदा पाहूयात. प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल? पर्याय आहेत शालेय सहलींचे अहवाल लेखन करणे, दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे, पाठ्यपुस्तकात दिलेले सर्व प्रश्न सोडवणे, शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे हे कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.